नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन. मी ज्योती सोनवणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर कालच्या दिवशी मी तुम्हाला वन पीसचा व्हिडिओ टाकलेला होता बघा. वन पीस कटिंगचा व मी तो कालच्या दिवशीच व्हिडिओ टाकल्यानंतर पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर मी एक वन पीस शिवून झाल्यावर परत हे एक ब्लाऊज शिवलं. हे बघा, हे पण खूप हेल्दी ब्लाऊज आहे आणि खूप मोठं ब्लाऊज आहे. याला ओरलाक राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर वन पीस शिवून झाल्यानंतर ते ब्लाऊज झालं. व आज सकाळी मी शॉपमध्ये आले तेव्हा मी हे छोटूसा मूर्ती होती गोंदलकर महाराजांची. तर मागच्या आठवड्यात आपण एक पंजाब ड्रेस शिवलेला होता, तर त्या ताईंचा थोडा कापड उरलेला होता. तर त्या ताई मला म्हटल्यात की याचा एक छोटीशी ड्रेस शिवून होईल का ताई? मग मी म्हटलं हो होईल ना. तर मग त्यांनी मला व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेले होते. अगदी म्हणजे छान अशी छोटीशी गोंदलकर महाराजांची मूर्ती होती. मग मी माझ्या पद्धतीने अशा प्रकारे ड्रेस शिवला बघा. हे असं पूर्ण ओपन आहे, हे वरतून टाकायचं आणि इथं हे बंद बांधायचे असे छोटेसे, म्हणजे कसं काढायला आणि घालायला पण त्यांना त्रास होणार नाही. आणि धोतर आपल्याला पाय असे बसलेले असल्यामुळे धोतर तर आपण शिवू शकत नाही. मग मी काय केलं, हे असं प्रकारे स्कर्ट शिवून सण हे असं वरतून घालून सण हे अशी पॅक नाडी बांधली ना, जेवढं त्यांचं छोटं कंबर आहे तेवढं ते होऊ शकतं. तर इतका सुंदर हा ड्रेस तयार झालेला आहे. मी तुम्हाला पूर्ण त्याचा लुक दाखवते. हे बघा, किती सुंदर असा ड्रेस तयार झालेला आहे महाराजांचा. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मैत्रिणींनो नक्की सांगा. व लाईक सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा व माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तसेच आपल्याला गुढीसाठी एक साडी पण आलेली आहे शिवायला. तर हे बघा, हे गुढीसाठी त्यांनी मला एक असं ब्लाऊज पीस आणून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही छान छान नऊवारी साड्या वगैरे शिवतात, तर आम्हाला गुढीला पण साडी शिवून द्यावी. तर मग याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल. बघूया आता मला उद्या वेळ भेटतो का परवा भेटतो. आता सध्या तर मला 2-3 ब्लाऊज मी हे बघा, हे आणि हे अजून एक मशीनवर तिकडे वाटतं ब्लाऊज, असे मी इथं हातात माझ्या आता सध्या 3 ब्लाऊज आहे. हे 3 ब्लाऊज शिवून झाले तर मी याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर आपण आता वन पीस कसा शिवला ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इकडं या साईडला आपण वन पीस टाकलेला आहे. हे बघा मैत्रिणींनी, हे बघा मैत्रिणींनो, कसा वाटतो हा वन पीस ते नक्की सांगा. खूप सुंदर अशा पद्धतीने हा वन पीस शिवलेला आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की त्याचा थोडासा कलर डाऊन झालेला आहे पदरचा. मग मी काय केले, थोडा थोडा भाग कट छाट करून सण ही बॉडी घेतली. आणि मी तुम्हाला सांगितलेलंच होते की मी याला पेपर कॅनच वापरणार नाही. कारण काय माहिती आहे का, हे पलटवायला सोपं जातं आणि कापड पण कडक होता. त्याच्याने मी डायरेक्ट इथं पानगळा घेतला बघा. पानगळा दिसतोय का तुम्हाला? पानगळा घेतल्या व इथं बटन टाकले. आपल्याकडं सर्व प्रकारचे बटन मटेरियल उपलब्ध असतं माझ्याकडं. मग मी ह्या कलरचे इथं बटन टाकून दिले व बाहुबली बाई ही अशा प्रकारे घेतलेली. हे बघा, हे बघा, बाहुबली बाई घेतली, त्याला पण छान अशा प्लेट आलेल्या आहे. आणि हे मागचा मटका गळा आहे. या मुलीने माझ्याकडे 2 वर्षापूर्वी पण एक वन पीस आणि पंजाब ड्रेस शिवलेला होता. आणि आता तिने परत तिच्या सासरून ही साडी पाठवून माझ्याकडे वन पीस शिवायला पाठवलेली होती. तर आता याच्यामध्ये पण आपला थोडा कापड शिल्लक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा मैत्रिणींनो. हे बघा, हे पण आपण असे बंद हे करून सण छोटेसे असे लटकन तयार केलेले आहेत. याचा आता इतका कापड उरलेला आहे मैत्रिणींनो. हे बघा, तर त्यांना आपली ओटी भरायची असते ना, नवरीची ओटी भरायचं निघालेलं आहे बघा. आता असं ताटाच्या टाईप
तर त्यांनी मला हे करायचं सांगितलं आहे. तर हे पण मला वेळ भेटेल तसा मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल कटिंगचा व त्याचा. तर आता हा वन पीस मला कसा वाटतो ते नक्की सांगा मैत्रिणींनो. धन्यवाद.